श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री चंद्रकांत अकिंगे राहणार कोल्हापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. चंद्रकांत दादा सांगतात, काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात असा प्रसंग घडला की मी खूप आजारी पडलो व मला इस्पितळात भरती करावे लागले. खूप सुट्ट्या झाल्याने व खाजगी नोकरीत कारणांचा विशेष विचार केला जात नसल्याने मला माझी नोकरी गमवावी लागली. घरची सर्व परिस्थिती माझ्यावरच असल्याने व मी इतरही काही जोडधंदा करत नसल्याने मला खूपच काळजी वाटू लागली आणि टेन्शन आले. मी जॉब सर्चिंग करू लागलो. मी सिव्हिल इंजिनियर असल्याने बऱ्यापैकी ओळखी महाराजांनी करून दिलेल्या आहेत. ओळखीच्या काही लोकांना व काही मित्रमंडळींना सांगून ठेवले. मित्रमंडळी मला जॉब ऑफर्सच्या न्यूज जाहिराती किंवा ज्यांना इंजिनियर व्यक्तींची जरूर आहे अशा लोकांचे नंबर पाठवू लागले. श्री महाराजांना माझ्या जॉबसाठी प्रार्थना करण्यास मी सुनील दादांना देखील विनंती करू लागलो. वेळोवेळी ते मला प्रत्यक्ष अथवा व्हॉट्सअप मेसेज करून धीर द्यायचे. श्री महाराज नक्की मार्ग काढतील व योग्य ती नोकरी लवकरच देतील असे अगदी आत्मविश्वासाने सांगून ते माझी उदासी दूर करत. नंतर काही दिवसांनी मला बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्याने माझा अनुभव बघता मला पाहिजे तशी नोकरी अगदी सहजच मिळेल याच भ्रमात मी होतो. परंतु साधारण 20 दिवस झाले तरीही काहीच मनासारखे घडत नव्हते. काही कारणाने मला घरापासून जवळपासच नोकरी हवी होती. मला ऑफर्स यायच्या, मी सिलेक्ट देखील व्हायचो, पण खूपच दूर जावे लागेल अशा तऱ्हेच्या नोकऱ्या येत होत्या. खूप दिवस असेच गेल्याने आता माझा धीर सुटत चालला व मी मनातल्या मनात श्रींना सतत आळवू लागलो. एक दिवस माझ्या मोबाईल गॅलरीमधील नको असलेले फोटो मी डिलीट करत बसलो असता श्रींचा फोटो व त्याखाली त्यांचे एक बोधवचन माझ्या नजरेसमोर आले. ते वचन असे होते, आता सद्गुरूनेच काळजी घेतली पाहिजे. माझी सर्व धडपड व्यर्थ आहे असे वाटून सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवा. आपले धडपडणे थांबले म्हणजे ते काळजी घेतील. श्रींचे हे वचन वाचून मला माझी चूक समजली व आता श्रींना खऱ्या अर्थाने शरण गेल्याशिवाय पर्याय नाही याची मला खात्री पटली. शुक्रवारी संध्याकाळी ज्यावेळी हे वाक्य मला वाचायला मिळाले त्याचवेळी मी आमच्या घरी असलेल्या श्री महाराजांच्या पादुकांपाशी गेलो व श्री महाराजांना शरणागत अंतःकरणाने नमस्कार केला आणि म्हणालो, माऊली, मी खूप धडपड केली पण माझ्या हातात काहीही नाही याचा मला अनुभव आला. मला अगदी सहज नोकरी मिळेल असे मला वाटत होते, पण तसे काही झाले नाही, कारण करता करविता आपण आहात. मला नोकरीची अत्यंत जरूर आहे, पण आता ती जबाबदारी मी आपल्यावर सोपवत असल्याने मी आता काळजी करणार नाही. अशा पद्धतीने श्री महाराजांना विनंती करून मी शुक्रवारी रात्री झोपी गेलो. शुक्रवारी दुपारीच मी एके ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो होतो. ते काम घरापासून जवळच होते, पण मला मिळेल याची गॅरंटी नव्हती. त्या साहेबांनी मला शनिवारी फोन करण्यास सांगितले होते. शनिवारी सकाळी मला माझा एक मित्र भेटला. त्याने मला जवळच असलेल्या गोशाळेत नेले. गोमातेला चारा घालताना माझ्या मनात आले, जिथे गोमाता असते तिथे महाराजांचे वास्तव्य असतेच. म्हणून मी तिथूनच मनातल्या मनात श्रींना नमस्कार करून कंपनीच्या साहेबांना फोन लावला आणि श्रींची कृपा अशी की तुम्ही उद्यापासून जॉईन होऊ शकता का असे त्यांनी मला विचारले. मी त्यांना तात्काळ होकार दिला आणि श्री महाराजांचे आभार मानले. दुसऱ्या दिवसापासून मी त्या ठिकाणी जॉईन झालो. काम खूपच जवळ मिळाल्यामुळे बाईकवरून लांबचा प्रवास करण्यात होणारा त्रास खूपच कमी झाला. तिथे जॉईन झाल्यावर तेथील एक सिनियर ओळखीचे निघाले. ते मला म्हणाले, तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद व तुमची पूर्वपुण्याई असेल म्हणूनच साहेबांनी तुम्हाला अगदी लगेच सिलेक्ट करून जॉईन व्हायला सांगितले. ते म्हणाले ते अगदी खरे होते.
आईवडिलांचे आशीर्वाद व श्रींची कृपा होती म्हणूनच मला ही नोकरी मिळाली होती. नंतर थोड्या दिवसांनी ज्याने मला या ठिकाणी व्हॅकन्सी असल्याचे सांगितले होते त्या माझ्या मित्राचा मला फोन आला. कुठे जॉब वगैरे लागला आहे की नाही अशी चौकशी करता मी त्यानेच सांगितलेल्या ठिकाणी मी कामावर रुजू देखील झालेलो आहे असे सांगताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो मला म्हणाला, जॉबसाठी विचारणा करण्यासाठी ज्या दिवशी तू मला फोन केला होतास त्याच्या 4 दिवसांपूर्वीच मी आणखीन एका व्यक्तीला तोच पत्ता दिला होता. त्यांनीसुद्धा तिथे अर्ज केला होता. त्यांना 25 वर्षांचा अनुभव होता आणि तुला 15 वर्षांचा अनुभव आहे. तरीही तुला अचानक कसे काय सिलेक्ट केले? मी फक्त मनातल्या मनात हसलो आणि मनोमन श्री महाराजांचे आभार मानले. खरंच श्री महाराज आपल्या लेकरांची खूपच काळजी घेतात असा माझा अनुभव आहे. श्रीराम समर्थ. साधकजन हो, चंद्रकांत दादांना नोकरीत असलेल्या त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवामुळे अगदी सहजच नोकरी मिळेल असे वाटत होते. तसा त्यांचा भ्रम होता, सूक्ष्म अहंकार होता. परंतु अनेक ठिकाणी प्रयत्न करून देखील मनासारखी नोकरी अनेक दिवस न मिळाल्याने ते आता वारंवार श्रींना याचना करू लागले. या आळवण्यात होती अहंकारावर मात, शरणागती व श्रींबद्दलचे प्रेम. त्यामुळे भक्तवत्सल श्रींचे मातृहृदय कळवळले व त्यांनी चंद्रकांत दादांना त्यांचे वचन पाठवून मार्गदर्शन केले. आता सद्गुरूनेच काळजी घेतली पाहिजे. माझी सर्व धडपड व्यर्थ आहे असे वाटून सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवा. आपले धडपडणे थांबले म्हणजे ते काळजी घेतील. या श्रींच्या उपदेशामुळे श्रींचे आपल्यावर संपूर्ण लक्ष आहे याची दादांना जाणीव होऊन राम करता आहे, श्री करता आहेत हे मनावर संपूर्णपणे बिंबले. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने शरणागती साधली व त्यांचे काम होऊन गेले. श्रींनी त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी दिली व त्यांची काळजी घेतली. साधक हो, प्रपंचातील प्रत्येक गोष्टीत अशीच शरणागती साधली तर एक वेळ अशी येते की साधक अभेद भावाने किंवा मी नाही तूच आहेस या भावनेने निष्ठेने भगवंताला शरण जातो व त्या योगाने देहाच्या ठिकाणी असणाऱ्या मीपणापासून मुक्त होतो. आता तो संसार प्रपंचासाठी देहाने खटपट करतो पण मनाने त्यापासून अलिप्त असतो. संचिताप्रमाणे घडणाऱ्या घटनांचे त्याला सुखदुःख राहत नाही, कारण त्यात तो भगवंताची, सद्गुरूंची इच्छा पाहत असतो. आता त्याच्या प्रपंचाने भगवत सेवा हे स्वरूप धारण केल्याने तो प्रत्येक गोष्टीत भगवंताचा हात बघतो व समाधानी आयुष्य जगतो. भक्ताच्या याच मनोरचनेचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो, आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट, न लगे उचित काही पाहावे संचित, तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा. असो. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.